ओव्हरच्या बद्दल निर्णय घ्यायचा आहे, कारण 4 षटकं होण्याची संभावना फारच कमी आहे. 2 कर्णधारांनी बसून एक चांगला निर्णय घ्यायचा आहे. 4 षटकांची संभावना खरोखरच कमी आहे. शरद गजमल, आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधा. शरद गजमल, थोडं फास्ट दादा, थोडं फास्ट धावत या. शरद गजमल, आपण कुठे असाल तर कृपया माईकशी संपर्क साधा. ऑलरेडी आपल्याला विलंब होतो. 2 कर्णधारांनी बसून निर्णय घ्यायचा आहे, षटक 3 आहेत की षटक 4 आहेत. थँक्यू. चालू असलेला फायनलचा सामना बिटवीन ACC कोबरा अँड ACC घातक. या दोघांच्या कर्णधारांनी अंधारा अभावी असं ठरवलं आहे की हा सामना 3 षटकांचा होईल. मी विनंती करेन की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. हे घे पाणी फेकायचं नाही. हॅलो, या ठिकाणी आपल्या चालू सामन्यासाठी उपस्थित असलेले भाजपा महामंत्री शिवडी विधानसभा श्री विश्वनाथ तोरसकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आम्ही त्यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येणार आहे. दीपक भालेकर त्यांचा सत्कार करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. तदनंतर भाजपा वॉर्ड अध्यक्ष श्रीयुत पार्थ बावकर यांचं देखील या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य दीपक भालेकर त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पार्थ बावकर. यानंतर आपल्या येथील सर्वांचे लाडके समाजसेवक श्रीयुत अजितदादा मुनगेकर यांचं देखील या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. दीपक भालेकर त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करतील. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. श्रीयुत अजितदादा मुनगेकर. चालू सामन्याचं समालोचन या ठिकाणी यानंतर हॅलो, या ठिकाणी आपल्याला उपस्थित असलेले
भाजपचे पदाधिकारी प्रदीप सावंत यांचं देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. दीपक भालेकर यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. प्रदीप सावंत, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. दादा, समालोचनाला सुरुवात करायची आहे. सामना सुरू झालेला आहे. चला, उत्कृष्ट असा हा फटका, ऑफच्या दिशेनेचा फटका, परंतु छोट्याशा संघाची धावसंख्या झाली षटक पहिलं 4 धावा. एका ओव्हर मध्ये 4 ना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 4. तीन षटकांचे सामने असतील, कारण की पडत असलेला अंधार आणि फायनलचा हा सामना हा बस एवढीच संपली मग. मध्ये पोहोचणार. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असलेलं टाकत असलेलं दुसरं षटक. उत्तुंग असा शॉट आणि शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अशा प्रकारे 2 धावा, 2 छोट्या धावा पूर्ण झालेल्या आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण आणि बॉल जातोय. कार्पेटच्या स्वरूपातला फटका, बॉल जातोय. संघाची धावसंख्या झाली 7. 8 बॉल 7. 8 चेंडू 7 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. अंतिम सामना, फायनलचा सामना पाहूया. कोबरा संघ या वर्षीचा मानकरी ठरतो की बऱ्याच वर्षांपासून घातक संघ हा रनरअपची ट्रॉफी घेऊन जातोय, का तो संघ यावर्षी विजयी होतो आणि आपलं नाव त्या ट्रॉफीवर कोरतो. 2026चा मानकरी मातृछाया सेवा संघचा कोण होतो सीझन 5 चा, हे थोड्याच वेळात आपल्यापर्यंत कळेल. बोर झाले. पास होईल 6 मिनिट्स मध्ये. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील. एक निर्धाव चेंडू. एक बॉल बाकी आहे. स्ट्रेट ड्रावचा फटका, बॉल जातोय, परंतु झेल बाद. उत्कृष्ट असा हा झेल आणि मिळालेलं हे पहिलं यश. या ठिकाणी आतापर्यंतची धावसंख्या झाली 9. 1 गडी बाद. मातृछाया 11 चेंडूंमध्ये 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि 1 गडी बाद. या ठिकाणी मातृछाया सेवा संघाने जे काही क्रिकेटचे सामने आयोजित केलेत, या सामन्यासाठी आपल्याला ॲडव्होकेट उजाला यादव यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. असा शॉट होता, परंतु तो झेलबाद झालेला आहे. आपण सर्वांनी दुसऱ्या षटकामध्ये भेटलेला आहे स्वागत यश. करायचं आहे ॲडव्होकेट उजाला यादव. तसेच
तसेच श्रीयुत प्रदीप सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 9. षटक तिसरे आणि अंतिम प्रणय? सामना फायनलचा तसेच, आपल्या sorry, माफ सगळ्यांच्या करा. समोर. श्रीयुत प्रणय उपडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहेत. मंडळातर्फे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण हार्दिक अभिनंदन करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. कडक शॉट, स्ट्रेट शॉट, परंतु त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील 2 धावा पूर्ण. 2 धावा पूर्ण. हा अंतिम षटक इनिंग 1चं फायनलचं. 13 चेंडूंमध्ये 11 धावा. एक पाणी आहे का बघ लागलं पडायला इथे होती बॉटल बघा ते बघा ते काय थांब 1 मिनिट बाबू. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून ऑफच्या दिशेने डिक्लेअर झोतामध्ये जात असताना चेंडू धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. षटक तिसरं इनिंग 1चं हा शेवटचं षटक. 3 षटकांचा सामना. प्लीज पाहिजे सर. 12 धावा, 3 गडी बाद. स्ट्रेट शॉटचा फटका, परंतु लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षण अप्रतिम धावचित होता वाचला, परंतु 2 चोरट्या धावा देखील त्याचबरोबर पूर्ण झाल्या. 14 रे. संघाची धावसंख्या 14. 3 चेंडू शिल्लक आहेत. उत्तुंग शॉट मारण्याचा प्रयत्न, बॉल जातोय खेळाडूकडे, त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा. एक व्हेरी गुड थ्रो. 1च धाव. संघाची धावसंख्या 15. 2 बॉल शिल्लक आहेत. फायनलचा राऊंड आणि 2 बॉल शिल्लक आहेत. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया दादा. बस थोडे बाजूला आहे. सामन्याकडे वळूया. 3 षटकांचा मर्यादित सामना. अंतिम सामना. प्रकाश झोत कमी असल्यामुळे अंतिम सामना मातृछाया सेवा संघ 2026 पर्व 5 आणि या 5चा मानकरी या वर्षाचा कोण असणार, ज्याची चर्चा मातृछाया सेवा संघ मध्ये होत राहणार. बॅट्समनचं कृपया नाव कळवायचंय. बॅट्समन हा हितेश मैस्त्री आणि प्रसाद शिंदे. सिद्धेश मैस्त्री आणि प्रसाद शिंदे. थँक्यू सर, थँक्यू. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय उद्धव आरोसे. कडक शॉट, पहिला शॉट आणि बॉल जातोय सीमा रेषेबाहेर फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या, जेव्हा की जिंकण्यासाठी फक्त 16 धावांची आवश्यकता आहे. आता तर फक्त खेळाचं नाही जेव्हा पाहिजे होत्या असं 16 धावांची जेव्हा आवश्यकता होती तेव्हा पहिल्या चेंडूवरती हा छगडा दिला. आता उरला आहे ते फक्त 11 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. 17 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तो यशस्वी नाही झाला. आणि अशा प्रकारे काय पाहिजे असं की नवीन बॉलचे बॉक्स. हा डॉट चेंडू आहे.
आकर्षक गोलंदाजी. ए 9 ना 9. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती झाले खरे एंड झाला ओव्हर. 7. सोळा तुम्ही 15 झाले. 7 पाहिजे. 12 बॉल 9. 12 बॉल 9. बघा 2 बॉल इकडे 2 बॉल तिकडेच रिकामे. आले होते. चला पुन्हा एका सामन्याकडे वळूया. इंडिया पाकिस्तानचं बस पुढच्या 12 ते 13 मिनिटांमध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे. कोणी बॅटिंग बॉलिंग घेतली. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात, परंतु गडी धावचित झालेला आहे. नो कॉल आहे पंचांचा, नो कॉल आहे. रनआउट असतो. रनआउट असतो. हो, फ्री हिट आहे. फ्री हिटचा संधी, परंतु एक गडी बाद झालेला आहे. एक रनआउट असेल दादा. एक रनआउट आहे. 1+ रनआउट आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी इंडिया पाकिस्तानचा नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि आपण सर्वप्रथम बॅटिंग करणार आहोत. इंडिया पाकिस्तान सामना सुरू होईल पुढच्या 14 मिनिटांमध्ये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना त्याच्यामुळे एक धाव तर नक्कीच भेटेल. एक धाव. किती पाहिजे. 6 बॉलमध्ये 8 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता. संपलं. काय नाही. हे 2 बॉल घे. जा. तुला का पाहिजे. पुढे तू. हे बाबू आगे. अरे बॉक्स मध्ये होता. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू सहा धावांची आवश्यकता. 8 चेंडू 6 धावा. फायनलचा गेम, फायनल राऊंड. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू. पाच चेंडूंमध्ये हे स्कोर टोटल स्कोर सर, टोटल स्कोर. एक मिनिट टेक्निकल इश्यू. 1 मिनिट. टोटल धावसंख्या 12. 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 4 धावा. हे किती बॉल आहेत. अरे अंपायर विचारतायत राजा, अंपायर विचारतायत. रनआउट ना तो. 5 बॉल 1 बॉल टू गो. 7 बॉल 4 धावा. जाऊ तिथे सांग. 7 बॉल 4 धावा.
4 धावांची आवश्यकता, 7 चेंडू शिल्लक आहेत. ऍज पर रेकॉर्ड तुमच्यापर्यंत स्कोरर येतोय, कृपया तुम्ही विचारून घ्या. Match of the match, match of the match, match of the match. Match of the bowler, match of the batter, match of the all-rounder, match of the bowler, and final trophy, and second final trophy. आठ बॉल 8 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. ज्या चेंडूवरती गडी धावचीत झाला होता त्या धावा काउंट न करता नवीन नियमानुसार पंचांनी हे सूचित केलेलं आहे. पंच मितेश त्याचप्रमाणे पंच दुर्गेश, तुमच्या दोघांचे खरोखरच नियमावलीच्या बद्दल पाळलेले नियम यासाठी खरोखरच दोघांचे आभार. 8 चेंडू 4 धावा, अंतिम सामना फायनल. गोसांकित चित्रामध्ये गेलेला चेंडू, 1 बॉल टू गो, 7 चेंडू. Wicket, eh? पुन्हा एकदा गोशांकित चित्रामध्ये गेलेला चेंडू धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होत असताना आता तर फक्त खेळाचं औचित्य तेवढं राहिलेलं आहे. विजयी संघ नक्कीच तुम्हा सगळ्यांपर्यंत कळला असेल की कुठचा संघ विजयी आहे म्हणून. सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलाय अमेश कडू. एक मिनिट शेवट. 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज होती. अशा वेळेस हा चेंडू टोलावलाय. 1 धाव पूर्ण. पाच दोन ना, 5-2. वाईड. अशा प्रकारे विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. एसीसी कोब्रा अशा प्रकारे आपला संघ विजयी ठरलाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मातृछाया सेवा संघ 2026 आणि पर्व 5 चे मानकरी एसीसी कोब्रा 11, तुम्हा संघास हार्दिक हार्दिक अभिनंदन. दादा पूर्ण डेटा काढला, डेटा असेल.